सुट्टी चालू झाली ना, की मी घरात फक्त एक रडगाणं गाते, की मला बाहेर घेऊन चला, मला बाहेर घेऊन चला. आज आमची मम्मी मला वैतागून फायनली बाहेर घेऊन जाणार आहे. हाय, मी वीणा आणि मी चालले आज आमच्या मम्मीसोबत बाहेर. कोणीही मला कमेंट्समध्ये विचारायचं नाही, की "वीणा तुझे पाय पुरतात का? दिसतंय ना, पुरतायत" आणि मीच नेहमी गाडी चालवते. सर्वात पहिले आम्ही गेलो पंचमुखी मारुतीच्या मंदिरात आणि त्याच समोर असलेल्या पनवेल फेमस वडापाव सेंटरमध्ये. नावाप्रमाणे हे अगदी फेमस आहे आणि तिकडे खूप गर्दी होती. सगळीकडे नुसतं भजी, समोसा, वडापावचा घमघमाट सुटला होता. आम्ही ट्राय केले त्यांचं वडापाव, मिक्स भजी त्यांच्या एकदम तिखट चटणीसोबत. या आहेत सपनाताई. मम्मी आणि या एका ट्रिपला एकत्र होत्या. ची कोथिंबीर वडी, मुगाची भजी, बटाट्याची भजी इतकी मस्त होती. मम्मी आणि ताईंच्या गप्पा सुरू झाल्या. मला फक्त समोर वडापाव आणि कांदा भजी दिसत होती. या दोघींचं काय ऐकू? छोडो यार, वडापाव कॉन्सन्ट्रेट करते है. यांचा वडापाव मला इतका आवडला. खूप टेस्टी आणि फ्लेवरफुल होता एकदम. यांचे वडापाव सेंटर 35 वर्ष जुने आहे. गेल्या 35 वर्षात चवीत जराही बदल नाही. जशीच्या तशी आहे. ताई आणि त्यांचं परिवार यात पूर्ण मन लावून प्रेमाने सर्व तयार करतात. त्या सांगतात की त्यांच्या वडापावला बाहेरगावी सुद्धा मागणी आहे. शिवाय आपण जरी पार्सल नेलं तरी तो वडापाव आरामात गरम राहतो. तुम्ही हा वडापाव ट्राय केलाय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर टाटा, बाय बाय.